मी युवा स्वाभिमान पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष आहे। मागील डिसेंबर महिन्यापासून कंटिन्यू वरणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी भरत यशवंत चौधरी, योगेश सुभाष पाटील, नावेद सादिक अली, पराग राजेंद्र दुसाने हे माझ्यावर व इतर स्थानिक लोकांवर अन्याय करत होते। याबाबत मी माहिती अधिकार दाखल केला की पोलीस कर्मचारी हे दिवाणी मॅटरमध्ये पडू शकत नाही। तर त्यांनी साहेब राग आला आणि 1 जानेवारीला पोलीस स्टेशनमध्ये मला व माझ्या पत्नीला मारहाण केली। त्याबाबत मी CCTV फुटेज मागितले असता त्याचा राग म्हणून त्यांनी 4 एप्रिल ते 6 एप्रिल मी घरी नसताना माझ्या घरातील संपूर्ण सामान फेकून दिला। याबाबत मी वरिष्ठांना तक्रारी केल्या, वरिष्ठांनी अजूनपर्यंत कोणतीच कारवाई केली नाही। म्हणून मी आझाद मैदानाला उपोषणाला बसलो। तिथं मला लेखी आश्वासन देण्यात आलं की यांची खातेनी चौकशी होऊन तुम्हाला न्याय मिळेल। म्हणून मी माझं आंदोलन स्थगिती केलं आणि पुढील पत्रव्यवहार थांबवला, पण अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही। आणि आता माझ्या स्वतःच्या वैयक्तिक चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांचे काका जे आहे बाळासाहेब चौधरी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहे आणि पोलीस अधीक्षक साहेब सांगतात की त्यांनी मला कारवाई करण्यापासून वंचित ठेवलेलं आहे। म्हणून माझी आपलं सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून विनंती आहे की 48 तासाच्या आत कारवाई न झाली तर मी 27 तारीखपासून धरणगाव येथे आमरण उपोषण आत्मदहन करत आहे आणि माझ्या परिवाराचे सर्वस्व जबाबदार बाळासाहेब चौधरी, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, भरत यशवंत चौधरी, योगेश पाटील, नावेद सादिक अली आणि योगेश पाटील राहते।